आता बातमी आहे सुप्रीम कोर्टाच्या एका सवालाची। निवडणूक आयुक्तांच्या नेमणुकीविषयी केंद्र सरकारने केलेल्या कायद्यावर नुकतीच एक सुनावणी पार पडली। या कायद्यानुसार समितीमध्ये पंतप्रधान, एक केंद्रीय मंत्री आणि लोकसभेतले विरोधी पक्षनेते असणार आहेत। पण केंद्रीय मंत्री हे पंतप्रधानांच्या आदेशाबाहेर काम करणार नाहीत, त्यामुळे सरकारला आधीच 2-1 असं बहुमत मिळतं असा याचिकाकर्त्यांचा आक्षेप आहे। त्यामुळे समितीमध्ये तिसरा निष्पक्ष सदस्य का नाही असा सवाल सुप्रीम कोर्टाने उपस्थित केलाय। या सगळ्या संदर्भात अधिक जाणून घेऊया। आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे आपल्या सोबत आहेत। सोमेश, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं आणि काय नेमका प्रश्न आहे कोर्टाचा हा? सर्वोच्च न्यायालयामध्ये केंद्रीय निवडणूक आयुक्तांच्या नेमणुकीसंदर्भात जो कायदा तयार करण्यात आला त्या कायद्याला आव्हान देण्यात आलेलं आहे। आपल्याला सर्वांना माहिती आहे की अनेक वर्ष केंद्रीय निवडणूक आयुक्त आणि इतर आयुक्तांच्या नेमणुकीबाबत कुठल्याही प्रकारची कायद्यात तरतूद नव्हती। परंपरेने पंतप्रधान, विरोधी पक्षनेता आणि एक केंद्रीय मंत्री ज्या समितीत असायचे त्या समितीकडून केंद्रीय निवडणूक आयुक्तांची नेमणूक केली जायची। दरम्यानच्या काळात कायदा अस्तित्वात नाही, म्हणून सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या कार्यकाळामध्ये सर्वोच्च न्यायालयाने एक निकाल दिला आणि त्या निकालामार्फत सरन्यायाधीश देखील केंद्रीय निवडणूक आयुक्तांना नेमणाऱ्या समितीचे सदस्य असतील आणि सरन्यायाधीश, पंतप्रधान आणि विरोधी पक्षनेता असे तिघेजण मिळून ठरवतील कोण भारताचे केंद्रीय निवडणूक आयुक्त होणार, असा निकाल दिला होता। त्यानंतर कायदा अस्तित्वात नाही म्हणून केंद्र सरकारने कायदा तयार केला आणि कायद्यात तरतूद केली की विरोधी पक्षनेता पंतप्रधान आणि पंतप्रधानांनी निश्चित केलेला, केंद्र सरकारने निश्चित केलेला एक मंत्री या समितीत असेल। आता या कायद्याला पुन्हा आव्हान देण्यात आले आणि त्या दरम्यानच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने एक निरीक्षण नोंदवलं की मंत्री हा पंतप्रधानांच्या आदेशाबाहेर कसं काम करेल, त्यामुळे मंत्रीच का, एखादा निष्पक्ष सदस्य का नाही, अशा स्वरूपाचा सवाल उपस्थित केलाय। परंतु यावर अजून अंतिम निकाल आलेला नाहीये। सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे। सुनावणी दरम्यान ही निरीक्षणं न्यायाधीशांनी नोंदवली आहे। धन्यवाद सोमेश या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। आता बातमी आहे राहुल गांधींसंदर्भातली। पंतप्रधानांनी देशवासियांना